नागपूर शहर आयुक्तालयातील 5 पावली परिसरात झालेल्या घरफोडी आणि वाहन चोरीच्या मालिकेमागचं मोठं गुन्हेगार रॅकेट अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलं आहे। 2 आरोपींना पोलिसांनी गजाआड करत चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे। देवदर्शनाला गेलेल्या फिर्यादीच्या अनुपस्थित चोरट्यांनी घरफोडी करत सोनं, रोकडं आणि वाहनांवर हात साफ केला होता। गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी या दोन्ही घरफोड्या करणाऱ्यांना अटक केली आहे। या आरोपींनी 5 पावली परिसरात गेल्या काही महिन्यात अनेक चोरी आणि घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। 22 ऑक्टोबर रोजी शेखर लक्ष्मण कोटेकर हे कुटुंबासह देवदर्शनासाठी गेले होते। दरम्यान 29 ऑक्टोबर रोजी सकाळी ते घरी परतले असता मुख्य दरवाजाच्या कडी कुलूप तुटलेलं दिसलं। घरात प्रवेश केल्यानंतर अलमारी उघडी पडलेली आणि सामान अस्ताव्यस्त दिसलं। चोरी झालेल्या वस्तूंमध्ये रोकड तसेच सोन्याचे दागिने असा एकूण 68,000 रुपयांचा मुद्देमाल होता। तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि संशयित आरोपींना अटक करण्यात आली। निखिल उर्फ बच्चा नंदेश्वर आणि सागर उर्फ मंडलार रंभाडे या दोघांनी चौकशीत कबुली दिली की त्यांनी केवळ हीच घरफोडी नव्हे तर काही दिवसांपूर्वी एका टीव्हीएस एक्सेल लुना गाडीची ही चोरी केली होती, ज्याची किंमत अंदाजे 60,000 रुपये आहे। या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने आणि चोरीस गेलेली लुना असा एकूण 1,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पुढील तपास पोलीस ठाणे 5 पावलीचे पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। बारसे नगर येथील कोठेकर यांनी फिर्याद दिली आहे। 22 ते 29 तारखेदरम्यान ते बाहेर गावी गेले होते। दरम्यान घरफोडी झाल्याची खबर 29 तारखेला मिळाली, तर त्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तांत्रिक सहाय्याने गुप्त बातमीच्या माध्यमाने एक 5 पावली एरियातच आरोपीला ताब्यात घेतले। निखिल उर्फ बच्चा राजेश नंदेश्वर 5 पावलीचाच आहे, बारशेनगरचा, आणि दुसरा एक सागर उर्फ हा दुसरा आरोपी आहे। त्याला ऑलरेडी तहसीलने अटक केली होती। त्याला प्रोडक्शन वॉरंट घेऊन त्याची विचारपूस केली असता त्यांनी कबुली निवेदनाप्रमाणे जप्ती पंचांना जप्ती केलेली आहे। त्याच्यात एक अंगठी होती 4 ग्रॅमची आणि एक सोन्याचे टॉप्स होते, एक चांदीचा गोप होता आणि 20,000 रुपये नगदी चोरी गेल्याचे तक्रारीवरून त्या तपासात फक्त कॅश खर्च झाला आहे, परंतु बाकी सर्व साहित्य जप्ती करण्यात यश मिळाले आहे पोलिसांना। त्याच्यात हवालदार नाना भोगे आणि इम्रान मेनेवार, गगन यादव, संतोष शेंद्रे या पथकाने ही जी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आरोपी सध्या PCR मध्ये आहे।